नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल सोनू ऑनलाईन वर्कमध्ये। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू की महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या 25वा हप्ता येणार किंवा नाही, आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींचे नाव जे आहे ते कटणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत या योजनेकरिता ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहोत। तर व्हिडिओ सुरूपासून शेवटीपर्यंत पूर्ण बघा। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। पॉईंट नंबर पहिला बघू शकता तुम्ही, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक, म्हणजे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक ज्या कुटुंबाचे उत्पन्न असेल त्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्या लाडक्या बहिणींचे फॉर्म कटणार आहेत। सेकंड नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य ITR फाईल करत असेल अशा लाडक्या बहिणींचे पण फॉर्म कटणार आहेत आणि त्यांना पुढच्या महिन्याचा हप्ता येणार नाही। त्यानंतर तिसरा पॉईंट तुम्ही बघू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। तर बघा, ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा कुटुंबातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये समोरचा हप्ता येणार नाही व त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, त्यांचे फॉर्म कटणार आहेत। तसेच तुम्ही बघू शकता चौथा नंबरचा पॉईंट, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 1500 पेक्षा अधिक दरमहा असा कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल अशाही लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही आणि त्यांचे नाव कटेल। पाचवा पॉईंट तुम्ही बघू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार वगैरे असतील अशाही लाडक्या बहिणींचे फॉर्म कटणार आहेत, त्यांनाही समोरच्या महिन्याचा हप्ता 25वा येणार नाही। त्यानंतर 6व्या नंबरचा पॉईंट बघू शकता तुम्ही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत। तर बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य वगैरे असतील तर त्याही लाडक्या बहिणींचे फॉर्म कटणार आहेत आणि त्यांना पण पुढच्या महिन्याच्या जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर 7व्या नंबरचे पॉईंट बघू शकता तुम्ही, ज्यांच्याकडे 4चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावांवर नोंदणीकृत, तर ज्याही लाडक्या बहिणींच्या घरी 4चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर सोडून 4चाकी वाहन असेल त्यांच्या घरच्या कोणत्याही सदस्याच्या नावावर, तरीही त्यांना पुढच्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या 25वा हप्ता येणार नाही व त्यांचेही नाव काटण्यात येईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, जो मी हा तुम्हाला पात्रता क्रायटेरिया सांगितलेला आहे, या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला समोरच्या महिन्याचा हप्ता येणार नाही। जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याकरिता तुमचे नाव काटण्यात येईल आणि तुम्ही अपात्र ठराल। आणि जर या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही नसाल आणि या सर्व गोष्टी तुमच्या बरोबर असतील तर तुम्हाला समोरच्या महिन्याच्या 25वा हप्ता जुलै महिन्याच्या तुमच्या खात्यामध्ये, आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल। महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींनो, माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याच्या जेव्हाही GR येईल तर त्या GRची अपडेट मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देईल।